हे बघ 4 नाही तर 5च सोडा. हा जर तो मंद गॅस कर हा, नाही तर ते कच्चट राहतात. आणि एका वेळेला 4 नाही तर 5च सोड, जास्त करू नको, तशाही कच्चट राहतात मग. छान. तुमचं काय चाललंय प्रिया? अगं लाडू गोल वळायचे असतात बाळा. हे असे लाडू जर सासूबाईंनी बघितले ना तर पीठ परतण्यापासून सगळं शिकवतील तुला त्या. हो ना, नाहीतरी मला ओरडण्याशिवाय त्यांना दुसरं काही येतच नाही. प्रिया, आई, मी ह्यातले 2 लाडू फक्त यांना देऊन येते. 2 काय सगळेच खाईल तो. जा, त्याला बेसनाचे लाडू खूप आवडतात. आले. जा. अगं असे नाही गोल. हे बघ, हे बघ, मी तुला दाखवते कसं वळायचं. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, असं गोल आकार दे त्याला. अरे वा, झाला का फराळ? हो, बेसनाचे लाडू आहेत. आईच्या हातचा बेसनाचा लाडू बऱ्याच दिवसात. वा. अहो, अंकिता काकूने फोन केला होता. दिवाळ सणाला घरी येणार की नाही म्हणून विचारत होती. मग काय सांगू? तू नाही सांगितलं नाहीयेस ना? मग जाऊया. ठीक आहे. अहो, वा. लाडू हा? नाही, डाएट आहे. तुझं फक्त खाण्यापुरतंच डाएट असेल, बोलण्याचं डाएट नसेलच. बोल. नाही म्हटलं, उद्याची पहाट बायकोकडून सुगंधी उठणं लावून घेणार असशील. अर्थात म्हणजे तुमची पहिली दिवाळी आहे नाही का, प्रेमाची दिवाळी. प्रिया, तुला काही प्रॉब्लेम, काही ऑब्जेक्शन? छे छे छे, ऑब्जेक्शन? मला कसलं आलंय ऑब्जेक्शन? आणि असलं तरी त्याला काही किंमत आहे का? मला काहीही प्रॉब्लेम नाही, तू कर. मस्त दिवाळी साजरी कर, सगळे सण यथासांग होऊ देत. माझं काही ऑब्जेक्शन नाही. आणि पुन्हा मी आहेच ना. मी कोण ही पाटी कपाळावर घेऊन फिरतेच आहे. प्रिया, एक रिक्वेस्ट करू? निदान हे दिवाळीचे 3 दिवस तरी आनंदी राहायचा प्रयत्न कर. मला या घरात सणाच्या दिवशी कोणाच्याही चेहऱ्यावर 12 वाजलेलं नको. कोणीही उदास नकोय, चिडलेलं नको. प्लीज, रिक्वेस्ट. सत्यजित, एवढं खुश? ठीक आहे. फक्त याच्यामध्ये थोडासा खरेपणा ऍड कर, आणखीन गोड वाटेल, लाडवासारखं. काय ग, काय झालं? गौरांग गेला वाटतं पळून. अहो बघा ना आजी, एवढी सगळी तयारी केली आणि उठण्याचं बोट नाही लावलं तर थंडी वाजते करत पळून गेले. अगं तसाच आहे त्यो. लहान होता नव, अगं उठण्याचं बोट लावलं की भोकाण पसरायचा. म्हणायचं मला थंडी वाजते, मला नको उठणं, मला थंडी वाजते. मग मी त्याला सांगायची, हे बघ, उठणं लावून जर घेतलं नाहीस नव तर तुला फराळ मिळणार नाही. मग गुमान बसायचा बघ. उठणं लावून घ्यायचा, भराभरा आंघोळ करायचा आणि पळायचा फराळाला. बरं झालं सांगितलं. आता आजही मला असंच काहीतरी सांगावं लागणार आहे त्यांना. त्यांचा बालिशपणा कधी जाणार आहे देवच जाणे. अगं पोरी, म्हणून तर तो गोड आहे इतका. त्याच्यासारखा निष्पापपणा शोधून सापडायचा नाही बघ कोणामध्ये. भाग्यवान आहेस तू, गौरांग सारखा नवरा मिळालाय तुला. आता पाठवून देते त्याला तुझ्याकडं. सांगते उठणं लावून घे, नाही तर फराळाचं मिळायचं नाही म्हणून.
तुझ्याशिवाय आलेली ही पहिली दिवाळी. माहित नाही तुझ्याशिवायची दिवाळी माहितच नाही कशी असेल. विश यू हॅपी दिवाळी. माझा गजरा आणलाय तुझ्यासाठी आठवणीनं. तू होतीस तेव्हा नेमकं दिवाळीच्या दिवशीच विसरायचो आणि मग तू रुसून बसायचीस. आज लक्षात ठेवून आणलाय गजरा. तरी तू रुसून बरं नाहीये किशोरी, बरं नाही. दादा, नाही बराच वेळ झाला मंजिरी अजून पोचली नाही. तुला काही फोन आला होता का? मी पोचतेलच इतक्यात, काही काळजी करू नकोस तू. स्वयंपाकाची सगळी तयारी झाली आणि सत्यजित रावांना दिवाळीच्या ज्या भेटवस्तू द्यायच्या आहेत त्याचं पॅकिंगही झालंय. मी काय म्हणते, मंजिरी अजून आली नाही, आपण जरा एक फोन करून आलेत वाटतं. या सत्यजितराव, आम्ही वाटच बघत होतो. मंजिरी काकू फराळ आणलाय सगळ्यांसाठी. प्रवासाचा त्रास नाही ना झाला? नाही काही नाही. मधुरा आणि विहंग दुपारपर्यंत पोहोचतीलच. हो, मी बोलले मधुराशी मगाशी. कसा आहेस काका? सदा सत्य की राह चलूं मैं, पाप के पग को कभी ना धरूं मैं. सदा सत्य की जय हो बाबा, सदा सत्य की जय हो बाबा. जय हो बाबा, तुम्हारी शरण में तांबड़े बाबा. उत्तम गायकीचा परिणाम. जानभोर, और काय है? हैप्पी दिवाली सेम टू यू. हैप्पी दिवाली सेम टू यू. शेम टू यू मिसेस, माय डियर मिसेस. कम सून एज फास्ट यू कुड. कीप डिस्टन्स. ओके, हॉर्न प्लीज. काय मिसेस, आमची रंगली इथे दिवाळी पहाट आणि तुमचा काय तिकडे चाललाय बाजार हाट. तुमचं लक्ष नाही आजकाल आमच्याकडे. यू नॉट पे अटेन्शन मी. आय एम युअर स्केअरिंग ऑफ मी. घाबरू नका, घाबरू नका. आज दिवाळी आम्ही तुमच्यावर रागवणार नाही. आमचे मित्र आलेत. हे जानभोर, हाय विखे, सेवक मित्र.
या दोघांना दिवाळीचं गिफ्ट द्यायचंय. गिफ्ट जाऊन गिफ्ट घेऊन या. आंटी कम फास्ट ऍज सून ऍज यू कॅन. ऍज फास्ट ऍज यू. दादासाहेब तुम्ही म्हणजे आमच्या बीबी सारखे आहे बघा. हा? बीबी म्हणजे बिग ब्रदर हो. साहजिक आहे. आमच्या मोठ्या भावासारखे आहे तुम्ही. तो बी आम्हाला तुमच्यासारखा असं डॉग आणून द्यायचा. डॉग म्हणजे दिवाळी ऑफ गिफ्ट हो. फुलभाज्या म्हणू नका, लढी म्हणू नका, भुईनळे म्हणू नका, भुईचक्र म्हणू नका, काय काय आणून द्यायचं. दादा तुम्ही दादा नाही, माझी बीबी आहे. नॉट क्राय नॉट क्राय. अहो हे तर काहीच नाही. हे तर काहीच नाही. याच्यापेक्षा मोठं गिफ्ट आहे, सरप्राईज तुमच्यासाठी आमच्याकडे. कॅट. केईटी कॅट. पत्त्याचा कॅट. हे गिफ्ट नाही. आमचे दादा कधी असलं गिफ्ट देत नव्हते. तुमचे म्हणजे कसं आहे, नाकडं नकटी आणि कुठाय नतनी. अहो एक गिफ्ट नाही, एक खेळायचं असते. आधी पिसायचं असते मग वाटायचं असते. खेळायचं असतं वय. घ्या मला पत्तेच नव्हता. चला जोड पत्ते खेळू. नाही हो, 3 पत्ती फ्लॅश तिरट खेळायचं असते. पैसे जिंकायचे असते त्याच्यात. होय म्हणजे कोणाला तरी पैसे घालवायला लागणार आहे की नाही. नाही हे? पोलिसात एक शिकलो बघा. पैसे घालवायचे नाही कधी. जिथनं येतील तिथनं पैसे येतील कसे तेवढं बघायचं. पैसे घालवायलाच नाहीच आपला विषय नाही तो. नाही अहो आम्ही तरी कुठं लगेच भिकाऱ्या संघ डाव मांडायला लागलोय. शेम टू यू. विखे मनाला लावून घेऊ नका. येथे खरे माणसरी अजून यायचे. माय डिअर फ्रेंड, 10 फिलॉसॉफर अँड गाईड सत्यजित मुदोळकर आणि त्याचा तो गोरा मित्र विहंग भोसले. एकदा आले इथे बसले की रंगारंग कार्यक्रम सुरू. वा 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 दादा दादा म्हणजे आज इथं पैशाचा पाऊसच पडणार. छे 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 छे. आम्ही कोण करणार मनी वॉटर. तांबडे बाबाच आमचे फादर. सगळे ते करतात माझ्या हस्ते. कीप डिस्टन्स ओके हॉर्न प्लीज. नाही असू दे असू दे असू दे. माझ्या हस्ते घ्या जानभोर. हा माझ्या हस्ते आधी तुम्हाला देतोय. जानभोर. हस्ते हे तुम्हाला हॅपी दिवाळी वन्स अगेन. हे तुम्हाला हॅपी दिवाळी वन्स अगेन. बघा बघा उघडून बघा काय ते गिफ्ट आमच्या समोर बघा. आम्हाला कळलं पाहिजे. तांबडे बाबा जीवनाचं अंतिम सत्य. लास्ट ट्रुथ ऑफ लाईफ. आयुष्याचा खरा दागिना. लाईफ ट्रू ऑर्नामेंट. दागिना आता तिजोरीत टाकतो. कळली भक्ती. अशी पाहिजे भक्ती. घरी जाऊन त्याला लॅमिनेशन करतो म्हणजे लावायला सोपं जाईल. कळलं. येतो. तुमचं काय आता ते लॅमिनेशन ते भाऊ बिजाला बघू आता. म्हणजे काय मागायचं नाही. भक्ती कमी पडते ते भक्ती कमी पडते. अहो काकू काय हे. असं काय करता. पद्धत आहे ही. तुमचा पहिला दिवाळ सण आहे ना.
बाबा हो, हे सगळं कशासाठी? तुम्ही आधीच आम्हाला एवढं सगळं दिलंय, आणखीन सत्यजितराव, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाहीये. प्लीज नाही म्हणू नका. एक परंपरा म्हणून स्वीकार करा ना. एक्सक्यूज मी. हॅलो. हे तुझ्यासाठी. आम्ही येतो, कारण परत कोल्हापूरपर्यंत जायचंय. तुम्ही खरं तर खूप घाई करताय निघायची. काका, तिथेही काही भेटीगाठी आहेत. निघूयात. हो, मी बाबांना भेटून येते आधी. बाबा, बाबा, खूप उशीर झालाय, निघतो आम्ही. जाते मी. मंजरी, जाते नाही, येते म्हणावं. बाबा, बाबा, आज किती दिवसांनी तुम्ही माझ्या नावानं मला हाक मारली. आणखी किती दिवस मनू म्हणून या भावलीशी बोलणार मी? नाही, तुमची मनू तुमच्या समोरच होती. तुम्हीच हट्ट करून या बाहुलीशी बोलत राहील. खरं तर किशोरी गेली तो धक्का मी नाही सहन करू शकलो, आणि मग त्या परिस्थितीने मला जसं वागायला भाग पडलं तसं वागलो मी. पण आता माझे फार दिवस नाही उरले ग. बाबा, आणि मग आता ह्या उरलेल्या आयुष्यामध्ये मला कोणाविषयी मनामध्ये आकस ठेवून राग ठेवून नाही जगायचं. त्यातून ज्या मुलीवर मी आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम केलं, जिच्यासाठी खरं तर मी जगत आलोय, तिच्याशी एवढं अंतर ठेवून मी नाही जगू शकत. बाबा, तुमची मनू तर तुमच्याच जवळ होती. तुम्हाला आठवतंय, लहानपणी मी रुसून बसले ना की तुम्ही काहीही करून माझी समजूत काढायचा. पण आता तर तुम्हीच माझ्यावर रुसून बसला होता. पण आज आई असायला हवी होती. तिला खूप आनंद झाला असता तुमच्या मनातले माझ्याबद्दलचे गैरसमज दूर झाले म्हणून. काय झालं बाबा? म्हणजे आता तरी तुमची खात्री पटली आहे ना मी निर्दोष आहे म्हणून? हा सगळा गैरसमज आहे बाबा.
नाही, मुद्दा हा नाहीये की तू दोषी आहेस निर्दोषी आहेस. खरं तर तू माझी मुलगी आहेस हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, पण मी त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी तुम्ही स्वतः म्हणाल की मी निर्दोष आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे तो दिवस कधी ना कधी नक्की येणार आहे. पण बाबा, आज मी खरंच खूप खुश आहे. माझ्या अख्ख्या आयुष्यातला हा सगळ्यात जास्त आनंदाचा दिवस आहे. दिवाळीचं खूप खूप छान गिफ्ट दिलाय तुम्ही मला बाबा. प्रसाद वाट सगळ्यांना. हो, बाय द वे, हे बेसनाचे लाडू तू अगदी आईसारखे केले होतेस. मला कळलंच नाही. आईच म्हणाली मला की हे लाडू तू केले होतेस म्हणून. चल, मी येतो. अहो, आजच्या दिवशी बाहेर कुठे चाललात तुम्ही? लक्ष्मीपूजन झालंय, आता जरा दिवाळीचे फटाके फोडायचे. येतो.